त्याच्या माध्यमातून आणि मॅन ऑफ द मॅचचा मात्र हकदार ठरला गेलाय मयूर. कॉंग्रॅच्युलेशन मयूर आणि बेस्ट ऑफ लक. पुढच्या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा असतील. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विनंती असेल खामगाव संघ. जल जीवन ग्रुप आपल्या गावातील जल जीवन ग्रुप सुरेंद्र मांडवकर हे कुठे असतील तरी लवकरात लवकर स्टेज कडे यावे. जल जीवन ग्रुप आपल्या शिलीम गावामधील कोणताही कार्यक्रम असो तिथे पाण्याची व्यवस्था त्यांच्या मार्फत होत असते. यापुढेही ते व्यवस्था करत राहतील अशी आम्ही आशा बाळगतो आणि जल जीवन ग्रुपचे खूप खूप मनापासून आभार. त्यांचा सत्कार करतील आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री बबन चिले आणि उपाध्यक्ष सचिन घोले. जल जीवन ग्रुप अतिशय मोलाचे सहकार्य करत असतात. गावातील कोणताही कार्यक्रम असो तिथे त्यांचा नेहमी सहकार्य असतो. दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. खूप खूप धन्यवाद. राजेंद्र महाडिक, मंगेश चिले, नरेश धुमाळ, सुरेंद्र मांडवकर, निलेश महाडिक, भरत घोले, शुभम तटकरे यांचे खूप खूप मनापासून आभार. गावातील कोणताही कार्यक्रम असला की पाण्याची नजर जाते ती ह्या जलजीवन ग्रुपकडे आणि ते नेहमी सहकार्य करत असतात. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक स्वागत करावं. पंच मॅच चालू करायची आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पाहतो आपण प्रतीक तर स्ट्राईक एंडला पाहतो आपण राकेश तर नॉन स्ट्राईक एंडला पाहतो आपण हितेंद्र. डावखोरा फलंदाज राकेश यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना प्रतीक पहिला चेंडू मात्र डॉट ने सांगता होत असताना पाहतोय आपण. पुढचा चेंडू पहिल्या षटकातील सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर प्रतीक तर स्ट्राईक एंडला पाहतो आपण डावखोरा फलंदाज राकेश. अप्रतिम यावेळेस मात्र लगातार 2 चेंडू सुरेख पद्धतीने मात्र हाताळत असताना प्रतीक चेंडू पडल्यानंतर मात्र थोडीशी उचली घेतो आणि निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता होत असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल प्रतीक. पूर्णपणे हेवी होतो, कुठल्याही प्रकारची खेळी करून देत नाही राकेश याला. बॅटची टॉप पेज यावेळेस मात्र यष्टीरक्षक काय घडलं जाते. एक धाव मात्र पळून काढली जाते आणि एकेरी धावेनीशी संघाचा श्री गणेशा होत असताना पाहतो आपण मडेगाव कुंड या संघाचा एक धाव मात्र अर्जित केली गेली आणि आतापर्यंत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 1 या धावसंख्येवर. चौथ्या चेंडूचा खेळ मार्गस्थ असेल. पहिले षटक पाहतो पण चौथा चेंडू मार्गस्थ असेल. स्ट्राईक एंडला असेल राकेश. यावेळेस ऑन साइडला पाहतो आपण चेंडू सरळ जातो आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावा षटकार. 6 धाव्यांची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. कुठेतरी मात्र हितेंद्र याला माहिती होतं आणि त्याच अनुषंगाने मात्र 2 चेंडू डॉट खेळल्या गेल्यानंतर मात्र एक स्ट्राईक रोटेट करून राकेशला संधी दिली आणि त्या संधीचा मात्र पुरेपूर सोना करत असताना पाहतो आपण राकेश पहिल्या चेंडूवर चेंडूला फेकून दिला सरळ 6 धावांसाठी षटकार आणि त्या षटकाराशी मात्र धावसंख्येत भर पडली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल स्ट्राईक एंडला राकेश. 5वा चेंडू असेल मार्गस्थ. पाचवा चेंडू मार्गस्थ असेल पहिल्या षटकातील. यावेळेस पाहतो आपण व्ही झोन मध्ये खेळला गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक पुढे येतोय
झेल मात्र धरतीला दान केली जाते. तत्पूर्वी पाहतोय आपण 2 धावा अर्जित केल्या जातील आणि दुहेरीने धावसंख्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 9 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. राकेश स्ट्राईक एंडला. यावेळेस पाहतो आपण ऑन साईडला खेळला गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय आणि अचूकरित्या मात्र फेकी करत असताना तत्पूर्वी एकेरी धावेवरून समाधान व्यक्त करावं लागेल आणि 1 धावेनिशी धावसंख्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 10 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना मडेगाव कुंड हा संघ, मडेगाव कुंड वर्सेस खामगाव बी हा या 2 संघामध्ये चालू असलेला सामना पाहतो आपण. दुसरा सेमीफायनलचा सामना. प्रथमतः फलंदाजी करत असताना एका षटकाच्या समाप्तीनंतर मडेगाव कुंड संघ 10 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. अप्रतिम मात्र आयोजन नियोजन पाहतोय आपण. नवतरुण विकास मंडळ शिलीम यांच्या माध्यमातून मात्र ही क्रिकेटची टुर्नामेंट आज सकाळपासून आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर अनिकेत सज्ज होत असताना वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी तर स्ट्राईक एंडला पाहतो आपण राकेश. यावेळेस पाहतो आपण चेंडू हवाई सफर करत असताना क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूला आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. परतावा लागेल राकेश याला. राकेशच्या खेळीला पूर्ण विराम लावला जातोय आणि बॅक टू द पवेलियन गॉन. पहिल्या चेंडूवर मात्र अनिकेत याच्या अप्रतिम चेंडू हाताळत असताना अनिकेत पाहतो आपण आणि राकेशच्या खेळीला मात्र पूर्ण विराम लावला गेलाय. नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण मडेगाव कुंड या संघाकडनं आशिष. पुढचा चेंडू अनिकेतचा दुसरा चेंडू असेल मार्गस्थ. नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण आशिष स्ट्राईक एंडला. बॅटची एज घेऊन गेलेला चेंडू पाहतो आपण. यष्टीरक्षक मात्र चुकी करतोय आणि तत्पूर्वी मात्र 1 धाव अर्जित केली जाईल आणि एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 11 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 11 या धावसंख्येवर. कोणता संघ मात्र मजल मारेल यावर सर्वांचंच लक्ष असेल. पुण्याचे एकदा सज्ज असेल हितेंद्र डावकर. फलंदाज पाहतो आपण स्ट्राईक एंडला. ऑफ साईडला यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक मात्र चेंडू कलेक्ट करेल, फेकी करेल. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल आणि एकेरीने धावसंख्यात भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 12 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अचूकरित्या मात्र अचूक लेंथवर मारा करत असताना पाहतोय आपण अनिकेत याला. सर गोलंदाजी हाताळत असताना 3 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च करून एका गडीला मात्र तंबूच्या अस्तराला परतवलाय. चौथा चेंडू असेल मार्गस्थ. शेवटचे 2 चेंडू शेष असतील या इनिंग मधले. कितीपर्यंत मजल मारतील मडेगाव कोड हा संघ यावर मात्र सर्वांचं लक्ष असेल. ऑफ साईडला यावेळेस संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. क्षेत्ररक्षक करतोय चुकी. तत्पूर्वी मात्र पाहतोय आपण 2 धावा तर पळून काढल्या गेल्यात आणि फेकी येईल. तत्पूर्वी मात्र 3 धावा पळून काढल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेनिशी धावसंख्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 15 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण 4 चेंडूंचा खेळ समाप्तीवर होत असताना आणि धावसंख्या पाहतो आपण 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली आहे. एक धाव मात्र टेनिस क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते. एक रन्सला खूप मात्र व्हॅल्यू दिला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल हितेंद्र. बॅटची
टॉप एच यावेळेस मात्र एसटी रक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहतो आपण थर्डमॅन रिझन मध्ये तत्पूर्वी एक धाव अर्जित केली गेली आणि एकेरीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 16 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शेष असेल. शेवटच्या चेंडूवर मात्र कितीपर्यंत समाचार घेतात त्याच्यावर मात्र लक्ष असेल सर्वांचं. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष असेल. धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 16 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शेष असेल. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन गेलेला चेंडू पाहतो आपण. एसटी रक्षक यावेळेस फील्ड करतोय. तत्पूर्वी एक धाव तर पळून काढली गेली आणि दुसऱ्या धावेला मात्र रनआउटच्या स्वरूपाने विकेटचं पतन होत असताना एक धाव अर्जित केली जाईल आणि एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 17 या धावसंख्येवर. 18 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडूमध्ये 18 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील. लक्षात असू द्या. खामगाव बी हा संघ विजयासाठी मात्र 18 धाव्यांची गरज असेल. 12 चेंडू आणि 18 धावा. चला थोडीशी घाई करा. हॅलो, यानंतर नव्याने स्थापन झालेला मित्र परिवार मंडळ यांचं सत्कार होत आहे, तर त्यांनी इथे उपस्थित राहावं. या मित्रमंडळ नव्याने स्थापन झालेला मित्रमंडळ परिवार यांनी या स्पर्धेसाठी रोख रक्कम 7,000 रुपये देऊ केले आहेत, तर त्यांचा सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार करतील आपल्या मंडळाचे सचिव कल्पेश महाडिक आणि खजिनदार नागेश महाडिक. मित्रमंडळाचे सदस्य निलेश महाडिक, नितेश महाडिक, मंगेश चिले, आतिश घोले, शरद घोले, अनिल तटकरे, गणपत घोले, विशाल शिगवण, जितू महाडिक, प्रशांत घोले, तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आभार. खरंच खूप मोलाचे सहकार्य केलात तुम्ही आम्हाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ह्या पुढच्या मॅचला देखील असंच सहकार्य करा आणि मोठी देणगी द्या ही अपेक्षा. चला बोलूयात मॅचच्या दिशेने. प्रथमतः फलंदाजी करत असताना मडेगाव कोंड संघाने मात्र 17 धावांपर्यंत मजल मारली आणि 18 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आणि त्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीवीर पाहतो आपण, अक्षय आणि अनिकेत. 18 धावांचा मात्र पाठलाग करण्यासाठी अक्षय आणि अनिकेत दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहतो आपण. त्या गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण परेश पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना. चला लगेच स्टार्ट करायचं आहे. पंच खूप उशीर झालाय. अजून एक आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे, लक्षात असू द्या. त्या अनुषंगाने मात्र थोडंसं सहकार्य करा. पहिला चेंडू असेल परेशचा. स्ट्राईक एंडला पाहतो आपण अक्षय. अप्रतिम सुरेख चेंडू यावेळेस मात्र हाताळत असताना पाहतो आपण. गुडल्यांवर चेंडू पडल्यानंतर मात्र हलकासा खाली राहून जाऊन विसावला गेलाय तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता होत असताना मडेगाव कुंड वर्सेस चालू असलेला सामना पाहतो आपण खामगाव बी या दोन संघादरम्यान. यावेळेस ऑन साइडला पाहतो चेंडू हवाई सफर करत असताना क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. चेंडू मात्र कलेक्ट करेल, फेकी करेल, तत्पूर्वी मात्र 2 धावा काय रोखू शकत नाही. दुहेरीने धावसंख्येत भर पडेल. संघाचा मात्र श्री गणेशा होत असताना पाहतोय आपण. दोन चेंडूच्या मित्रमंडळ आणि जलजीवन ग्रुप कृपया शांतता राखा. तुमचा सत्कार झालेला आहे, तर तुम्ही जरा शांतता राखा. सचिन घोले, गणपत घोले, जलजीवन ग्रुप जरा शांतता राखा.
पुढचा चेंडू, तिसरा चेंडू पाहतोय आपण असेल मार्गस्थ. यावेळेस पाहतो आपण ऑफसाईडला चेंडू ट्रॅव्हल होता असताना दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडू कलेक्ट करतील, फेकी करतील. तत्पूर्वी मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्या आणि चुकरित्या मात्र फेकी येत असताना तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या गेल्या. दुहेरीने धावसंख्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण ऑन दी बोर्ड 4 या धावसंख्येवर. अप्रतिम मात्र एकेरी दुहेरीला मात्र महत्व देत असताना पाहतो आपण फलंदाज मिस्टर अक्षय स्ट्राईक एंडला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल अक्षय. बॅटची टॉप एज आणि यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये राकेश आणि परतावा लागेल ते अक्षयला. अक्षयच्या किल्ल्याला लागले पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट गॉन. आतापर्यंत पाहतो आपण 4 चेंडू हाताळले गेले. 4 चेंडूमध्ये मात्र 4 धावा खर्च करत एक गडी तंबूच्या अस्त्राला पाठवत असताना परेश अप्रतिम मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहिलं मेडेगाव कुंड हा संघ 16 धावापर्यंत 17 धावापर्यंत मजल मारली आणि 18 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आणि त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पाहतो आपण 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या ऑन दी बोर्ड लावल्या गेले 4 या धावसंख्येवर. 5वा चेंडूचा खेळ मार्गस्थ असेल. नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण प्रतीक कामगाव या संघाकडनं. चला थोडीशी घाई करा, विनंती असेल दोन्ही संघांना. अजूनही आपल्याला फायनलचा सामना केलायचा त्या अनुषंगाने मात्र थोडंसं कॉपरेट करा. पुढचा चेंडू असेल यावेळेस मात्र बॅटची एज घेऊन गेलेला चेंडू पाहतो आपण अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव अर्जित केली गेली आणि एकेरीने धावसंख्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्तीवर. शेवटचा चेंडूचा खेळ शेष असेल पहिल्या षटकातील. शेवटचा चेंडूचा खेळ शेष असेल. पाहतो आपण स्ट्राईक एंडला अप्रतिम यावेळेस मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. परेश सुरेख गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 5 या धावसंख्येवर. सहा चेंडू आणि 13 धावांची गरज असेल विजयासाठी. लक्षात असू द्या खामगाव संघ 6 चेंडूमध्ये 13 धावा बनवाव्या लागतील. दुसरा सेमीफायनलचा सामना पाहतो आपण अप्रतिम आयोजन नियोजन नवतरुण विकास मंडळ शिलीम. दुसरा षटक प्रगतीपथावर पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर मात्र चेंडू हवाई सफर करत असताना आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी धाडला गेलाय अप्रतिम मात्र 6 धावांची धावसंख्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर पाहतो आपण 11 या धावसंख्येवर. प्रतीकेच्या बॅट मधून आलेला हा षटकार अप्रतिम मात्र धावसंख्यात भर पडते आणि धावसंख्या 11 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल प्रतीक. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा प्रहार केला गेलाय. इंटू द गॅप मध्ये केला गेला होता. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला होता. तत्पूर्वी मात्र चौकार येत असताना पाहतो आपण 4 धावेनिशी धावसंख्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 15 या धावसंख्येवर. चार चेंडूमध्ये मात्र 3 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. 4 चेंडूमध्ये 3 धावा बनवावे लागतील. लक्षात असू द्या. अप्रतिम मात्र खेळी करत असताना पाहतोय आपण
पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आला, त्यानंतर मात्र चौकार येत असताना प्रतीक याच्या बॅटमधून अप्रतिम मात्र फटकेबाजी करत असताना पाहतोय आपण. 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. 4 चेंडू मध्ये 3 धावा बनवाव्या लागतील, लक्षात असू द्या. सज्ज हवेलीच अप्रतिम करत असताना गोलंदाज पाहतो आपण. स्पोर्टमॅनशिप दाखवत असताना पाहतो आपण. प्रतीक स्वतः मात्र आपली क्रीज सोडत असताना बॅटची एज घेऊन गेलेला चेंडू आणि परतावं लागेल प्रतीक याला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले. स्कोर कार्डवर पाहतो आपण 15 या धावसंख्येवर. 3 चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. मडेगाव कुंड वर्सेस खामगाव या दोन संघादरम्यान चालू असलेला सामना पाहतो आपण. प्रथमतः फलंदाजी करत असताना मडेगाव कुंड संघाने 17 धावांपर्यंत बाजी मारली होती आणि 18 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं आणि त्याचाच पाठलाग करत असताना आतापर्यंत पाहतो आपण खामगाव संघ 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावांपर्यंत मजल मारतो. 3 चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. नव्याने आलेला फलंदाज विशाल स्ट्राईक एंडला. यावेळेस मात्र ऑन साईडला मोठा प्रहार करताना पाहतो आपण. शतरक्ष कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. आल्या पावली मात्र परतावं लागेल विशालेला. अप्रतिम मात्र झेल यावेळेस आशिष याच्या माध्यमातून मात्र सुरेख झेल मात्र टिपले गेले. हा ना, दोन चेंडूवर मात्र 2 विकेट राकेशच्या माध्यमातून पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर पाहतो आपण कमबॅक करत असताना 2 चेंडूवर मात्र 2 गडी परतवले गेलेत तंबूच्या अस्त्र्याला. विकेट हॅट्रिकची मात्र चान्स असेल राकेशला. पाहतोय आपण 2 चेंडूमध्ये विजयासाठी 3 धाव्यांची गरज असेल खामगाव संघाला. तर 2 चेंडूमध्ये 3 धावा मात्र कंपल्सरी चेसिंग कराव्या लागतील. दोन चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज असेल तर थोडीशी घाई करा. नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण रुपेश. चला थोडीशी घाई करा, विनंती असेल. पंच थोडीशी ताकीद द्या. चला थोडीशी घाई करा, विनंती असेल दोन्ही संघांना. आपल्याला अजून फायनलचा सामना खेळवायचा, त्या अनुषंगाने मात्र थोडीशी घाई करा. 2 चेंडूमध्ये मात्र 3 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. हॅट्रिक बॉल असेल राकेशचा. 2 चेंडूवर 2 विकेट संपन्न केले गेलेत आणि तिसरा चेंडू पाहतोय आपण. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू हाताला गेलाय आणि 1 धाव पळून काढली गेली आहे. 1 धाव्यांची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 16 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण चेंडू हाताळले गेलेत 5 चेंडू हाताळले गेलेत. 1 चेंडू आणि 2 धाव्याची गरज असेल विजयासाठी. एक चेंडू आणि 2 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. लक्षात असू द्या, 1 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज असेल आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतो. त्याला अनुसरून मात्र रना बनवावे लागतील. अनिकेत स्ट्राईक एंडला पाहतो आपण. अप्रतिम यावेळेस मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना राकेशाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडू हाताला गेला आणि डीजे जोरदार डीजे वाजला पाहिजे.